ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नो मे साखरे नाम विश्रुतं येषा चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। श्रीमद् भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, क्षेत्रज्ञं चापिमां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत। अर्जुना, सर्व क्षेत्राच्या म्हणजे शरीराच्या आत असणाऱ्या देह, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादिकास जो जाणणारा आहे शुद्ध जीव, तो क्षेत्रज्ञ आहे। तोच आपले स्वतःचे रूप आहे असे जाण। आणि श्रीमद् भागवताच्या 4थ्या स्कंदातील 28व्या अध्यायामध्ये पुरंजन आख्यान आलेलं आहे। यामध्ये जीवात्म्याच्या ईश्वरासोबत ऐक्य संबंध याचं ज्ञान जीवास दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवात्म्याची व आपले ऐक्य आहे याबद्दलचा उपदेश याप्रमाणे केलेला आहे। अहम भवान्न चांद्रस्त्वम त्वमेवाहं विचक्ष्वभो ननो पश्यन्ति कवयश् छिद्रं जातु मनागती। याचा अर्थ असा आहे, हे जीवा, जो मी तोच तू आहे, माझ्याहून तू निराळा नाही, अथवा तू तोच मी आहे। याप्रमाणे माझे व तुझे ऐक्य आहे असे विचार करून पहा। जे ज्ञानसंपन्न पुरुष असतात ते आपल्या दोघात केव्हाही लवभर सुद्धा भेद पाहत नाही। म्हणजे जीव आणि ईश्वर या दोघांचे स्वरूप कसे एकच आहे। अशा रीतीने श्रुती, स्मृती, पुराण इत्यादिकास प्रत्येगात्माच्या परमात्म्याशी असलेल्या अभेदाचे निरूपण केलेले आहे। यासाठी बाळशिष्या, तू आपला आत्मा ब्रह्मस्वरूप आहे असं समज। म्हणून आपण ब्रह्मरूप आहोत असं आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर शिष्याने इथं शंका केलेली आहे, गुरु महाराज, ब्रह्म तर जन्म, मरण, क्षुधा म्हणजे भूक लागणं, तहान लागणं, शोक आणि मोह म्हणजे सुख आणि दुःख, या 6 प्रकारच्या ज्या उर्म्या आहेत ह्या उर्मी विरहित आहे असे मी शास्त्रातून सांगितलेलं ऐकलेलं आहे। परंतु माझ्यात वर सांगितलेल्या 6ही उर्मी दृष्टीस पडतात, मग मी ब्रह्मरूप कसा असू शकतो? तर हे कृपा करून सांग। तर सद्गुरू उत्तर देतात की 6 उर्मी विरहित ब्रह्म आहे असे जे तू शास्त्रातून ऐकलेलं आहे तर ते अगदी बरोबर आहे। तो ब्रह्मरूप तुझा प्रत्येक आत्मा आहे। म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो ना, ज्या मीला कळतं तोच मी ब्रह्मरूप आहे। त्या प्रत्येक आत्म्याला देहाहून, प्राणाहून व मनाहून निराळा न जाणता देहाधिक धर्माचा आत्म्याच्या ठिकाणी आरोप करून आपल्याला जन्ममरणाधिक आहेत असे तू केवळ मानलेले आहे। हे केवळ आपण मानलेलं आहे, वास्तविक ती तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी नाहीत। याचंच तुला जास्त विवेचन करून सांगतो ते ऐक। आता पंचीकरण या ग्रंथामध्ये 31 क्रमांकाची चौपाई चालू आहे। जन्म मरण देहने कही, क्षुधा पिपासा प्राण, शोक मोह मननो धर्म, पोते ब्रह्म प्रमाण। तर जन्म आणि मृत्यू हा देहाचा धर्म आहे, भूक लागणं, तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे, सुख आणि दुःख हे मनाचे धर्म आहेत। आणि आपण या सर्व धर्माला जाणणारे या सर्व धर्माहून वेगळे आहोत। म्हणून जन्म आणि मृत्यू ह्या 2 उर्मी स्थूल देहावर आहेत,
म्हणजे स्थूल देह मरतो आणि जन्मतो. ह्याला स्थूल का म्हणायचं? कारण हा पाचही इंद्रियाद्वारे आपल्याला जाणण्यात येतो. मग एका इंद्रियानं जाणण्यात येऊ की पाच इंद्रियानं जाणण्यात येऊ त्याला स्थूल असं म्हणायचं. मग वारा कसा आहे? स्थूल आहे. आपल्याला वाटतं डोळ्यानं दिसत नाही म्हणून गपकन सूक्ष्म म्हणतो आपण. पण वारा त्वचेनं कळतो, म्हणजे इंद्रिय आहे ना त्वचा, म्हणून जे जे इंद्रियानं कळतं ते स्थूल अनात्म जड व्यावहारिक प्रत्यक्ष आहे आणि भौतिक आहेत नाही. आणि जे इंद्रिया वाचून कळतं ते सूक्ष्म अंतर अनात्म जड भौतिक प्रत्यक्ष आहेत, व्यावहारिकच आहे. आता अंतःकरण कसं आहे? सूक्ष्म आहे, कारण ते कोणत्याच इंद्रियानं कळत नाही. म्हणून जे इंद्रिया वाचून कळतं ते सूक्ष्म प्रत्यक्ष आहे. ते मी नाही म्हणून अनात्म आहे, त्याला ते कळत नाही म्हणून जड आहे, आणि ते व्यवहारात उपयोगी येतं म्हणून व्यावहारिक आहेत, आणि आता इथं आपल्याला माहीत आहेत म्हणून प्रत्यक्ष आहे. म्हणून ब्रह्मांड आणि शरीर पिंड ब्रह्मांड इंद्रियाद्वारे अंतःकरणात आपल्याला कळतात, म्हणून ते स्थूल बाह्य जड अनात्म व्यावहारिक भौतिक प्रत्यक्ष आहे. आणि इंद्रिया वाचून अंतःकरण आणि अंतःकरणातल्या आठवणी आपल्याला कळतात, म्हणून ते आता इथं सूक्ष्म अंतर अनात्म जड व्यावहारिक भौतिक प्रत्यक्ष आहे. इतके विशेषण लक्षात घ्यायचे आपण आणि त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. म्हणून आणि या दोन्हीला जाणणारे आपण आता इथं अंतःकरणामध्ये इंद्रिया वाचून सूक्ष्म चेतन अंतर आत्म चैतन्य पारमार्थिक प्रत्यक्ष आहोत. इतके विशेषण लक्षात घ्यायचे. कारण अनात्मामुळं आपल्या ठिकाणी आत्मा हे नाव आलं, हे जड असल्यामुळं आपल्या ठिकाणी चैतन्य नाव आलं, हे व्यावहारिक असल्यामुळं आपल्या ठिकाणी पारमार्थिक नाव आलं, हे सूक्ष्म बाह्य भौतिक असल्यामुळं आपल्या ठिकाणी सूक्ष्म अंतर अभौतिक आहे नाव आलेलं आहे. म्हणून हे सगळे नाव आलेले आहेत, परंतु फरक करून दाखवण्यासाठी तेवढ्यापुरतं तरी भेद माना ना. कारण देखे सारा सार विचारिता, सार आणि आसाराचा आधी निवाडा करायचा. आपण सगळी भेसळ करून टाकली. काय म्हणते त्याला? भेळ. भेळ म्हणतात का नाही? हा, ते सगळं मिक्स करून टाकतात ना. तसं आत्मा आणि अनात्माची आपण काय करून टाकली? भेळ करून टाकली. आता त्याला काय करायचं? निवडायचं. जसं दुधातून केवळ दूध घेण्यासाठी राजहंसाची चोंच लागती, तसं अनात्म वर्गातून आत्मा निवडण्यासाठी मनुष्य देहरूपी राजहंसाची विवेक रूपी चोंच लागते, आणि ती तुमच्या प्रत्येकाकडं आहे. त्या चोंचीचा म्हणजे विवेकाचा उपयोग करा. येथ आत्मा आत्मयाचे ठाई. आत्मा आता इथं निर्गुण निराकार पारमार्थिक प्रत्यक्ष आहे. देखिजे देहीचा धर्मो देही जन्म मृत्यूवान देह स्थूल जड अनात्म भौतिक व्यावहारिक प्रत्यक्ष आहे. आणि याला जाणणारे आपण सूक्ष्म चेतन निर्गुण निराकार अभौतिक पारमार्थिक प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहोत. असं दोघांचं काय आहे? एवढा विरोधाभास आहे. आता सूर्याला भीती वाटू लागली की मला अंधार पडला, आता माझं कसं होईल? सूर्याला भीती वाटायला लागली. मग सूर्याला भीती वाटण्याचं काय कारण आहे बरं? याचा अर्थ तो स्वतःच्या प्रकाशक रूपाला विसरला. आणि सूर्याच्या ठिकाणी काल त्रयी अंधार नाही, रात्र तर नाहीच नाही हो. आता सूर्यामुळं पृथ्वीवर दिवस रात्र होतात, पण रात्र झाली की सूर्याला भीती वाटायला लागली, आता माझं कसं होईल? आता कसं होईल? तुझं जसं आहे तसं चांगलंच आहे. तुझ्या ठिकाणी अंधाराचा पत्ताच नाही. सूर्याशिवाय पृथ्वीवर दिवस रात्र नाही आणि सूर्यात दिवस रात्र नाही.
आणि सूर्या वाचून दिवस रात्र नाही, सूर्यापासून दिवस रात्र नाही, सूर्यापासून नाही, वाचून नाही, त्याच्यात नाही. बरोबर 3 पॉइंट आहेत बरं. तर जसं धातू शिवाय चितपट नाही, धातू वाचून चितपट नाही, धातू मध्ये चितपटाचा पत्ता नाही. तस चैतन्याशिवाय जन्म मृत्यू नाही, चैतन्यात जन्म मृत्यू नाही, चैतन्यापासून जन्म मृत्यू नाही. मग हे जन्म आणि मृत्यू कोणामुळं आहे? अविचारामुळं, देहाचा स्वीकार केल्यामुळं आपल्या ठिकाणी वाटायलेत का आहेत? वाटायला लागले, भ्रमानं वाटायला लागले. मग भ्रमामध्ये काय वाटत नाही बरं? खालतं वरतं होतं आणि वरतं खालतं होतं. एखाद्या गावाला आपण जर गेलो तर आपल्याला लक्षात येत नाही की सूर्य कोणीकडून उगवला, मग त्याला खालतं वरतं म्हणते, दिशा भूल झाली. तसं आपली दिशा भूल झालेली आहे. म्हणजे न मरणाराला भय वाटायला लागलं, कशाचं? मृत्यूचं. आणि सुखरूप असणाऱ्याला इच्छा व्हायला लागली, कशाची? सुखाची. म्हणजे ही इच्छा कशी आहे? मनुष्याला वाटावं की मला नवरा करून कुणीतरी द्यावं. आता तुम्ही धडधड नवरे आहेत आणि तुम्हाला नवरा कसं काय करून द्यावं? एखाद्या वेळेस तुम्ही म्हणावं की बाबा आम्हाला पत्नी करून द्या, बायको करून द्या. आता म्हातारपणामध्ये कोणी देत नाही, ही गोष्ट वेगळी. पण प्रकृतीनं समजा इच्छा झाली, आत पोकळ बाहेर पोकळ, डोंबाराचा गोळू, आणि म्हातारपणी नवरा केला तोही विसर भोळू. आता फुगडी फू फुगडी फू भाई, फुगडी फू. विषयी थू, तुझे चित्त धू. विषयाला काय करायचं? वाळीत टाकायचं आणि आपलं चित्त धुवून काढायचं. चित्त कसं धुवावं? निर्मळ चित्ते झाले नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे. म्हणजे महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. हे मन धुतल्या जातं. जेणे भ्रांतीपासून हिरतले, भ्रांतीहून थोडस बाजूला करायचं मन विवेकानं. गुरु वाक्ये मन धुतले. आणि सद्गुरूच्या वाक्यानं सद्गुरू काय सांगतात? तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. ह्या महावाक्यानं आपलं मन धुवून काढायचं. म्हणजे मनातली सगळी भ्रांती निघून गेल्यानंतर मग तेच मन काय झालं? आता स्वच्छ झालं. तोरा मन दर्पण कहलाय. तेच मन आपला आरसा आहे. आता त्या अंतःकरणामध्ये आपण झाकून पाहिलं तर आपण न मरणारे निर्विकार निराकार ब्रह्म आहोत असं आपल्याला आपली प्रतीती येणार, ओळख पटणार. यालाच आत्मप्रतीती म्हणतात. शास्त्र प्रतीती, गुरु प्रतीती आणि आत्मप्रतीती. शास्त्र प्रतीती म्हणजे शास्त्र सांगायला लागलं, बरोबर सांगायला लागलं की को देवा यो मनस्साक्षी. जो मनाला जाणतो तो देव आहे. हे शास्त्र बरोबर सांगायला. गुरु प्रतीती, गुरु सुद्धा सांगायला लागलेत की तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. हे महावाक्य, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे महावाक्य, ज्या वाक्यातून जीव आणि देवाचं ऐक्य सिद्ध होतं त्या वाक्याला काय म्हणायचं? महावाक्य. आणि ज्या वाक्यातून ऐक्य सिद्ध होत नाही त्याला अवांतर वाक्य म्हणतात. म्हणून या वाक्यातून जीव ब्रह्मैक्य सिद्ध व्हायला लागलं. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो ज्याला आपण तो म्हणतो ना, तो हा आहे. अयम आत्मा ब्रह्म. हा आत्मा ब्रह्मरूप आहे. प्रज्ञानम ब्रह्म, बुद्धी आणि बुद्धीच्या विषयाला प्रकाशन करणारा हा आत्मा ब्रह्मरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, आणि लक्षणानं मी ब्रह्मरूप आहे. आणि तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. हे 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. आणि या वाक्यातून जीव ब्रह्माची ऐक्यता सांगितलेली आहे.
म्हणून इथं सद्गुरू सांगतात की जन्म आणि मृत्यू हा देहाचा धर्म आहे आणि भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे. आणि प्राणाला प्राण कळत नाही आणि प्राण आपल्याला कळतात, म्हणजे प्राणाहून आपण कसे आहोत? वेगळे आहोत. आता इथं कोण कोण? सगळेच प्राणाला जाणणारे प्राणाहून वेगळे आहेत, म्हणून प्राणाच्या धर्माहून सुद्धा वेगळे आहोत. भूक लागणं, मग भूक लागली ही आपल्याला कळते आणि तहान लागलेली सुद्धा कळते, म्हणून तहान लागलेल्या धर्माहून भूक लागण्याच्या धर्माहून आपण वेगळे आहोत. मग भूक शांत झाली ही कोणाला कळाली? आपल्यालाच कळाली. तहान शांत झाली हे सुद्धा आपल्यालाच कळाली. मग ज्या वेळेस तहान नसते त्यावेळेस आपण नसतो का? असतो, पण तहान नसते. आणि ज्या वेळेस तहान असते त्यावेळेस सुद्धा आपण असतो, पण त्या धर्माहून वेगळे असतो. पण प्राणाशी एकरूप झाल्यामुळं ते म्हणते पटकन मला तहान लागली. आता तहान लागल्याच्या व्यवहाराला आपण जाणलं का मला तहान लागली? जाणलं, पण एवढं सूक्ष्म असताना आपण गडबड करतो तिथं, कारण गडबड आधीच झालेली आहे. म्हणून विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. हा जो विश्व स्वप्नाचा धांदलेल्या बुद्धीनं सांगितलं का विवेक करून सांगितलं? धांदलेल्या. एखाद्या माणसाला गडबडीत झोपेतून उठवलं तर ते 2 मिनिटं त्याला काही सुधरतच नाही, ती धांदल जातच नाही. म्हणजे त्याला जोपर्यंत थोडा वेळ बसू द्यायचं आणि मग त्याला विचारायचं की आता कसं करायचं. नाही तर ते ओरडून लागले ना, कांदे 30 आलू 40, कांदे 30 आलू 40, इथं बाजारात नाही. ते धांदलेल्या बुद्धीनं म्हणायला लागला का कसं? तसं धांदलेल्या बुद्धीनं आपण प्राणाचे धर्म स्वतःवर घेतले का? स्वतःवर घेतले आपण धांदलेल्या बुद्धीनं. कारण तहान लागली या व्यवहाराला आपण जाणलं आणि तहान शांत झाली याही व्यवहाराला आपण जाणलं. मग तहान नसताना सुद्धा आपलं अस्तित्व आहे आणि तहान लागली त्यावेळेसही आपलं अस्तित्व आहे, परंतु आपलं अस्तित्व या दोन्ही धर्माहून कसं आहे? वेगळं आहे. आणि सुख आणि दुःख हे मनाचे धर्म आहे, अंतःकरणाचे धर्म आहे. संकल्प विकल्प हा मनाचा धर्म आहे आणि सुख आणि दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहे. म्हणून याला भोगायतन म्हटलेलं आहे या शरीराला, कारण इथं सुख आणि दुःखाचा भोग होतो. म्हणून सुखाला जाणताना आपण सुखाहून वेगळे आहोत. ज्यावेळेस दुःख असतं तर त्या दुःखाला जाणून आपण दुःखाहून वेगळे असतो. ज्यावेळेस सुख असतं त्यावेळेस दुःख नसतं आणि ज्यावेळेस दुःख असतं त्यावेळेस सुख नसतं. पण सुखाला जाणणारा मी सुखातही आहे आणि ते गेलं दुःख आलं तरी दुःखाला जाणणारा मी दुःखात आहेच. मग व्यवहारातलं सुख नष्ट झालं तरी आपण शिल्लक आहोत दुःख जाणायला, हे काय कमी सुख आहे का? आणि व्यावहारिक दुःख नष्ट झालं तरी त्या दुःखाला सोडून आपण सुख जाणायला शिल्लक आहे, हे काय कमी सुख आहे का? म्हणून सुख आणि दुःख हे येणारे आणि जाणारे आहे. आगमा पायनो अनित्या स्थानस्थितिक्षस्व भारत. अर्जुना, सुख आणि दुःख हे ऊन आणि सावली सारखं आहे. म्हणून ऊन कधी ऊन आहे तर कधी सावली आहे, कभी धूप है तो कभी छाव है. म्हणून रात भर बसेरा है सुबह उड जाना है. रात्रभर काय आहे? झाडावर विसावा घेतलेला आहे, विश्रांती आहे आणि सकाळी उडून जायचं. जसं रात्र झाली आणि सगळे 10 दिशांनी सगळे पक्षी एका झाडावर येऊन बसले आणि रात्रभरातच त्यांनी सगळे संबंध प्रस्थापित केले. तू माझी बहीण, मी तुझा भाऊ, मुलगा, आई वडील, सगळे नाते संबंध प्रस्थापित झाले. आणि सकाळ झाली, सूर्योदय झाला की जैसे पक्षी 10 दिशा उडून जाती. मग ते नाते जे आपण तयार केले, मानले, बांधले, ते कुठे गेले?
ते संपले. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती, तसं कर्म धर्म संयोगानं आपण एकत्र आलेलो आहोत. जसं सपाट भूमी असते आणि तिथं पाण्याचा वेग असतो, तर सगळे विखुरलेले ओंडके एके ठिकाणी येतात आणि समोर खड्डा असतो. मग त्या खड्ड्यामध्ये तो पाण्याचा प्रवाह जसा गेला, ती धारा, की सगळे ओंडके काय होते, ते एकमेकापासून वेगळे होतात, तुटक तुटक दिसतात. तसं धर्म कर्म संयोगानं आपण काय आहोत, एकत्र आलेलो आहोत. आणि ज्या वेळेस एखादा व्यक्ती कमी होतो, ग्रह सदस्य, त्यावेळेस वाटतं आपल्याला हे कसं काय झालं. तर हे कसं काय झालं नाही, हे पूर्वनियोजित होतं. खड्डा आला आता म्हणून ते पांगले. काय आला, खड्डा आला. आता जिथपर्यंत तिकीट काढलेलं आहे, स्टेशन आलं की तो पॅसेंजर उतरतो, गाडी पुढे धकते. तसं ज्याचं स्टेशन आलं ते उतरणार, कारण हे जंक्शन स्टेशन आहे. इथून पुण्य करून स्वर्गालाही जाता येतं, पाप करून नरकालाही जाता येतं, उपासना करून वैकुंठातही जाता येतो. आणि संतांच्या संगतीत विवेक जर आपण आपला वापरला तर मुक्त आहोत, असंही लक्षात घेता येतं. मग गती, अधोगती आणि गती नाही अशी स्थिती. मग आपल्याला कुठं जायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. मग पाप करून अधोगतीला जायचं का पुण्य करून सद्गतीला जायचं, का गती नाही अशा स्थितीला प्राप्त करून घ्यायचं. म्हणून नच पुनरावर्तते, परत तिथून येणं नाही. म्हणजे येणं नाही म्हणजे ती येणं जाणं संपण्याची काय आहे, खूण आहे. त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. मग हा व्यापार आपल्याला सफल करायचा. मग सफल व्यापाराची खूण काय आहे, की त्याची येरझार संपते. म्हणून इथं सांगतात की शोक मोह मननो धर्म, सुख आणि दुःख हे मनाचे धर्म आहेत, पोते ब्रह्म प्रमाण. आणि तू मात्र ब्रह्मस्वरूप परमात्मा आहेस. कारण जन्म मरून या देहाचे आहेत, भूक लागणं तहान लागणं हे प्राणाचे आहेत, सुख आणि दुःख हे मनाचे आहेत. आणि या सगळ्या धर्माला जाणणारा तू आत्ता इथं ब्रह्मस्वरूप परमात्मा आहे. कारण पारमार्थिक सत्ता केवळ तुझी आहे. परम शब्दाचा अर्थ जे कधीच मरत नाही, जे कसं आहे, अबाधित आहे. तिन्ही कालात, तिन्ही अवस्थेत, तिन्ही अवस्थेमध्ये तू कसा आहे, अबाधित आहे. म्हणून आपला कधीच बाद होत नाही. म्हणजे आपण कधीच खोटे ठरत नाहीत ना. ज्यानं सगळ्याला खोटं ठरवलं त्याला बी खोटं ठरवा ना, ती एक परीक्षा आहे. जसं सोनं सगळ्याला जाळू 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 काय करायला, भट्टा त्याच्यातला जाळून टाकायला ना. मग सोन्याला बी जाळू द्या ना, जळू द्या ना. मग आम्ही कुठं नाही म्हणलो. ते जितकं जस जसं तपन ना तस तसं त्याची ओरिजिनल ती छाप काय होत असते, उघडत जात, ते प्रगट होत असते. म्हणून किडाळाचा दोष जाय, साडे पंधरे तै तैची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. त्याला जाळलं आणि त्याच्यातला बट्टा जुळून गेला की 24 कॅरेटचं प्युअर सोनं तुमच्या समोर आहे. तसं या जीवानं देहाला मी म्हणण्याची कल्पना सोडली की तोच ब्रह्मरूप आहे. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. देह नव्हे मी हे सरे, देहाला मी म्हणणं सरलं रे सरलं की तोच विठ्ठल आहे. उरला उरे विठ्ठल. आता माग पुढं खाली वरी पाहायचं कामच नाही. डोळे झाकून ठरवा की विठ्ठल कोण आहे, तुम्हीच आहात. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्रिवार सांगितलेलं आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही सत्य स्वरूप विठ्ठल आहात. म्हणून सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जया. ज्याला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, गुण नाही,
ज्ञान स्वरूप सत्य आणि आनंद रूप हे तुमचं आमचं सगळ्यांचं वास्तविक स्वरूप आहे आणि या वास्तविक स्वरूपावर आपण जागे राहायला सांगतात संत. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. म्हणजे ह्या 84 लक्ष योनीमध्ये हे जे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ना, या चक्राचं भेदन करा. कारण अभिमन्यूला चक्रामध्ये शिरता आलं पण त्याचं भेदन करता आलं नाही. परंतु मनुष्य देहात आलेल्या जीवाला जन्म मृत्यूच्या चक्राचं भेदन करता येतं, कारण विवेकाचं शस्त्र तुमच्या हातात दिलेलं आहे. आता त्या व्यक्तीला सगळ्या अवजारानिशी सज्ज केलं आणि त्याला म्हणलं की आता जा लढायला लागला, लढाईला जा आता. तर ते म्हणते की आता माझ्या एका हातात ढाल आहे आणि एका हातात तलवार आहे. ढाल तलवारे गुंतलेसे कर, म्हणे झुंजार मी कैसा करू. आता का हाणून घ्यावं काय ह्याला? आता तुला कशाला दिले हे शस्त्र? तलवारीनं मुंडकं कापायचं आणि वार ढालीनं ताडायचा, त्यासाठी तुम्हाला सज्ज केलं ना. आता ज्याला परमवीर चक्र प्राप्त झालेले आहे भारत सरकारकडून, त्या पहिलवानाला मुलगा आहे आणि तो मुलगा जर कंबर हलवत चलू लागला बाबा मी आलो म्हणून, तर त्याला कसं वाटेल बरं? अरे रे 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 रे, झाल्या झाल्या मेला असतं तर बरं झालं असतं. त्याला अपमान वाटेल ना. कारण हे एवढ्या समर्थ, ह्याच्या समोर असा किताब दिला भारत सरकारनं की आता याला कोणी जिंकूच शकत नाही. कोणता किताब? भारत सरकारनं त्याला असा किताब दिला की आता ह्याच्या समोर कोणी हरवायला शिल्लक राहिलेलं